आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। तेज तुफान न्यूज साठी एक दुःखद ब्रेकिंग बातमी हात येत आहे। जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावातील तिघांचा सीतेवाडी येथील भीषण अपघातात मृत्यू झालाय। कार व बाईक धडकेत एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। जगभरात नवीन वर्षाचे स्वागत होत आहे आणि आज सकाळपासून सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होतोय। तसेच नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या विचारांनी आणि नवीन संकल्पनांनी केली जाते। दरम्यान जुन्नर तालुक्यातील एक भयंकर अपघाताची बातमी समोर आली आहे। एका दुर्दैवी घटनेत कार आणि दुचाकीच्या आमने-सामने धडकेत एकाच कुटुंबातील 3 सदस्यांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। घटना बुधवार दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी दुपारी सुमारे 3 वाजता नगर कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील सीतेवाडी गावाच्या हद्दीत सीतेवाडी काठे भागात जवळ घडली आहे। या अपघातात मृत झालेल्या एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावे आहेत निलेश ज्ञानेश्वर कुटे वय 40 वर्ष, जयश्री निलेश कुटे वय 35 वर्ष आणि सानवी निलेश कुटे वय 14 वर्ष, सर्व राहणार पिंपरी पेंढार साळशेत तालुका जुन्नर। मिळालेल्या माहितीनुसार निलेश कुटे बुधवार रोजी बाईक क्रमांक MH05BX4824 वर पिंपरी पेंढारहून कल्याणच्या दिशेने जात होते। त्याचवेळी कल्याणकडून अहिल्यानगरच्या दिशेने येणाऱ्या कार क्रमांक MH16800715 ने समोरासमोर धडक दिली, ज्यामुळे दुचाकीवर असलेले निलेश कुटे, त्यांची पत्नी जयश्री कुटे आणि मुलगी सानवी कुटे यांचा मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। API लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस पुढील तपास करीत आहे। मुख्य संपादक अयूब शेख, तेज तुफान न्यूज, ओतूर, जुन्नर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.